नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूयात। चला तर सगळ्यात अगोदर आपल्याला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मी इमेजला ॲड करून घेतलेलं आहे भावांनो। इमेजला ॲड केल्यानंतर तुम्हाला खाली जे ऑप्शन आहे भावांनो, ऑडिओ टेक्स्ट ओव्हरलेचे, त्याच्यावरती स्क्रोल करायचं आहे। ॲक्सेप्ट रेशो नावाचं जे ऑप्शन आहे ते भेटून जाईल तुम्हाला। 9:16 जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। 9:16 ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। इमेजवरती क्लिक केल्यानंतर त्याला अशा प्रकारे 2 बटनांनी झूम करून घ्यायचं आहे। त्याची साईज अशी आपल्याला झूम करून घ्यायची आहे। परत आपल्याला ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। ॲड ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट नावाच्या ऑप्शनवरती जायचं आहे। तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि ते सर्व मिळून जाईल भावांनो। अशा प्रकारे ते आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये येऊन एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जी आपली सॉन्गची हे तिथपर्यंत आपल्याला इमेज अशा प्रकारे ओढून घ्यायची। इमेज ओढून घेतल्यानंतर परत आपल्याला इथे अशा प्रकारे स्क्रोल करून ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ती लेअर येईल, तिला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे भावांनो। अशा प्रकारे आपली बीट येऊन जाईल। त्यानंतर आपल्याला एक नंबरची जी बीट आहे त्याच्या पुढे 2 नंबरची बीट चालू होते। इमेजवरती क्लिक करायचं, स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। परत ती आपली तिसरी बीट चालू होती तिच्यावरती यायचं आहे। अशा प्रकारे इथे येऊन जायचं, इथे स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं, जी 4 नंबरची ती इथे चालू होती तिथे स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं आहे, जी 5 नंबरची आपली 4 नंबरची झाल्यानंतर अशा प्रकारे 5 नंबरच्यावर स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं आहे। परत पुढे आल्यानंतर अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचं आहे भावांनो। मी जे सर्व इमेजला आहे ना अशा प्रकारे स्प्लिट मारून घेतो भावांनो। अशा प्रकारे मी सर्व इमेजला स्प्लिट मारून घेतलेलं आहे। आपण जे बीट ॲड केली होती त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ती डिलीटवर ऑप्शनवर क्लिक करून डिलीट मारून टाकायचे भावांनो। अशा प्रकारे बीट ॲड करून झाल्यानंतर भावांनो, त्यानंतर जी आपली पहिली इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हार्ट नावाची जी ॲनिमेशन त्याच्यावरती क्लिक करून 2.2 सेकंडपर्यंत ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे। परत पुढच्या इमेजवरती यायचं भावांनो, त्याला अशा प्रकारे झूम करायचं आहे। मग क्लिक करायचं आहे त्याच्यावरती, ॲनिमेशनवरती यायचं आहे आपल्याला। परत ॲनिमेशनवरती गेल्यानंतर टर्बुलेन्स नावाचा जो इफेक्ट आहे भावांनो तो त्याच्यावरती क्लिक करायचा आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे। परत पुढच्या बीटवरती यायचं आहे, तिथे पण आपल्याला टर्बुलेन्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे भावांनो। हे सुरुवातीच्या ज्या 1, 2, 3 ज्या इमेज आहे त्याच्यावरती हा इफेक्ट लावायचा आहे। परत आपल्याला जी चौथी इमेज आपली ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। मग साईड स्लाईड नावाची जी ॲनिमेशन त्याच्यावरती क्लिक करून राईटवर क्लिक करायचं आहे। परत पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोवरती जायचं आहे। कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला एक ॲनिमेशन येऊन जाईल भावांनो। तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं जे ॲनिमेशन आहे ते येऊन जाईल, त्याच्यावरती क्लिक करून 1.4 सेकंडपर्यंत राईट करून घ्यायचं आहे। परत पुढच्या याच्यावर यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। परत इन नावाचं जे ॲनिमेशन त्याच्यावरती जायचं आहे। रॉक व्हर्टिकली नावाचं जे ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला 1.7 सेकंडपर्यंत त्या बीटवरती लावून घ्यायचं आहे। परत राईटवर क्लिक करायचं आहे। परत पुढे यायचं भावांनो आपल्याला। अशा प्रकारे परत पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर ॲनिमेशनवरती परत क्लिक करून घ्यायचं आहे। परत क्रॉस शेक नावाचं जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। 0.8 सेकंडची जी बीट आहे आपली तिच्या 0.8 सेकंडपर्यंत ओढून घ्यायचं आहे याला। परत राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। परत आपली जी पुढची इमेज त्याच्यावरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बोवरती जायचं आहे। कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला डायनॅमिकली शेक सेकंड नावाची जी ॲनिमेशन त्याच्यावरती राईटवर क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे परत पुढे जायचं भावांनो। पुढे गेल्यानंतर जी आपली इमेज आहे शेवटची त्याच्यावरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। आपल्याला आऊट नावाचं जे ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आऊट नावाच्या ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर पॅडलिंग नावाचं जे ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला ती बीट 1.3 सेकंडपासून चालू करायची भावांनो। 1.3 सेकंडपासून इथून चालू करायची भावांनो आपल्याला ती। परत राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारची चालल्या जाईल भावांनो शेवट। अशा प्रकारे आपण ॲनिमेशनच्या जे ॲड केलेलं आहे भावांनो, त्यानंतर आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्ट हेक्झागोनल स्पॉट नावाची जी हे भावांनो आपली ब्लरची इफेक्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे येऊन जाईल भावांनो। तिला फर्स्ट जी इमेज आपली त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं भावांनो, 1, 2, 3 ज्या इमेज सोडून चौथी जी इमेज आपली तिच्यावरती यायचं आहे। ह्युरिकॅन नावाचा जो आपला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं भावांनो।
तुम्हाला सांगतो भावांनो मी तो कुठून घ्यायचा आहे तो आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च नावाचं जे ऑप्शन तिथे मिळून जाईल भावांनो. त्याच्या ॲड करून घ्यायचे. ती आपली चौथी जी इमेज आहे त्याला अशा प्रकारे लावून घ्यायची. त्यानंतर परत आपली जी 5वी इमेज आहे तिचं जायचं ऑप्टिकल स्कॅन नावाचा जो इफेक्ट आहे आपल्याला तो पण बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल भावांनो. त्याला अशा प्रकारे आपण सेट करून घ्यायचं आहे. आपली चौथी जी इमेज तिथपर्यंत अशा प्रकारे मी सेट करून घेतली ती भावांनो ती. त्यानंतर आपल्याला बीट ॲड म्हणजे आपले व्हिडिओ इफेक्ट ॲड झाल्यानंतर पुढे अशा प्रकारे यायचं भावांनो. बॅक यायचं आहे. त्यानंतर ओव्हरलेवरती परत क्लिक करायचं. ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इमोजी दिला जाईल भावांनो. अशा प्रकारे एक इमोजी दिला जाईल भावांनो. अशा प्रकारचा एक इमोजी दिला जाईल. त्याला अशा प्रकारे क्लिक करायचं भावांनो त्याच्यावरती. त्याला अशा प्रकारे रोटेट मारून घ्यायचं भावांनो. त्याला अशा प्रकारे 28 डिग्रीपर्यंत रोटेट मारून घ्यायचं. अशा प्रकारे त्याला सेट करून घ्यायचं इथपर्यंत. त्यानंतर आपली जी इमोजी घेतली होती तिला शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं भावांनो. आपली जी लास्ट जी इमेज आहे तिथपर्यंत ओढून घ्यायचं इथपर्यंत. असं ओढून घेतल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये जे एक्सपोर्ट बटन त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल भावांनो. चला तर भेटूया भावांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.